सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आहे। या अभंगामध्ये महाराजांनी संतांची श्रीमंती सांगितलेली आहे। श्री या पदाचा आपला विचार सुरू आहे। पहिल्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचे 2 अर्थ केले होते, एक आदरवाची, दुसरा मंगलवाची। संतांना मंगलाचरण केलं श्री शब्दातून आणि संतांच्या विषयीचा आदर व्यक्त केला श्री शब्दातून, असं पहिल्या दिवशी आपण चिंतन करून आलो। दुसऱ्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचा व्यावहारिक ऐश्वर्य, लक्ष्मी असा सरळ रूढ्यर्थ घेतला, प्रसिद्ध अर्थ घेतला की जो आहेच आहे असा ऐश्वर्य संपन्नता असा अर्थ घेतला। आणि ही ऐश्वर्य संपन्नता व्यावहारिक ही सुद्धा संतांकडे कशी आहे या संबंधी आपण दुसऱ्या गुरुवारी चिंतन करून आलो। तिसऱ्या गुरुवारी म्हणजे मागच्या गुरुवारी आपण श्री या शब्दाचा भक्तिशास्त्रातून अर्थ केला। श्री म्हणजे काय? आपल्याकडे पापाचं दारिद्र्य आहे, त्यामुळं आपली श्री गेली। कोणतं पाप आहे याचं चिंतन आपण केलंय, पुन्हा उल्लेख मी करणार नाही। हे पाप घालवण्यासाठी एक श्री असते आणि ती श्री संतांच्याकडे आहे। ती कोणती श्री आहे त्या संबंधी आपण भक्तिशास्त्रातून विचार केला की भक्तीला सुद्धा श्री म्हटलंय, ऐश्वर्य म्हटलंय, भगवंतालाही ऐश्वर्य, धन असं म्हटलंय। आणि भक्त, संत, महात्मा स्वतःच धन आहे। पण भक्त, भक्ती, भगवंत अशी त्रिपुटी रूप असणारी श्री संतांच्याकडे आहे। तुकोबरायासारख्या संतांकडं भक्तरूपी श्री आहे, त्यांच्याकडे संत येत जात राहतात। त्यांच्याकडे भक्तिरूपी श्री आहे आणि त्यांच्याकडे भगवान परमात्मा रूपी श्री आहे, म्हणून श्री संतांची या अशी श्री त्यांच्याकडे आहे। श्रीमंत आहेत संत, असा आपण मागच्या गुरुवारी विचार केला। आजच्या गुरुवारी आपल्याला विचार करायचा आहे अध्यात्मशास्त्रातून। भक्तिशास्त्राचा विचार झाला, आज थोडंसं अध्यात्माकडे मी येणार आहे। अध्यात्मशास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये जी श्री सांगितली ती श्री मी आज सांगणार आहे। ती कोणती श्री आहे? विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम, समाधान, तितिक्षा, श्रद्धा आणि मुमुक्षा यांना साधन चतुष्टय म्हटलंय आणि यांना संपत्ती म्हटलंय। वेदांत शास्त्रामध्ये सुरुवातीलाच हा विचार आलाय, साधन चतुष्टय संपत्ती असा शब्द त्या ठिकाणी आलाय। संपत्ती म्हटलंय त्याला कशाला? 4 साधनांना। साधन, तिथे धन शब्द आलाय, साधन इथे, आणि यांना संपत्ती असं म्हटलंय। काय काय? एक आहे विवेक, विवेकाला संपत्ती म्हणा, हे धन आहे आपल्याकडं, अध्यात्मातलं हे धन आहे। संत विवेकाने श्रीमंत आहेत, संत वैराग्यानं श्रीमंत आहेत, संत समाधी षटक संपत्तीने, तिथेही संपत्ती शब्द आहे, समाधी षटक संपत्ती, त्या संपत्तीनं संपन्न संत आहेत आणि मुमुक्षारूपी संपत्तीने संपन्न आहेत, म्हणून श्री संतांची ऐका। आजच्याही कीर्तनाचे 2 मुद्दे, संत श्रीमंत आहेत, ती श्री कोणते आणि ती श्री आमच्याकडे नाही म्हणजे आम्ही दरिद्री आहेत। आम्ही दरिद्री का झालो? आमच्याकडे ती श्री का नाही, कशी नाही, आणि ती कोणती श्री आमच्याकडे नाही आणि संतांकडे कोणती श्री आहे?
आपलं दारिद्र्य बघा आणि संतांची श्रीमंती बघा, दोनच मुद्दे कीर्तनाचे. आपल्याकडं दारिद्र्य आहे विवेकाचं, आपल्याकडे दारिद्र्य आहे वैराग्याचं, आपल्याकडे दारिद्र्य आहे समाधी षटक या संपत्तीचं, आणि आपल्याकडे दारिद्र्य आहे मुमुक्षेचं म्हणजे जिज्ञासेचं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धिगजिणे जया नाही विवेक वैराग्य. लक्षात घ्या, त्याचं जीवन धिक म्हणजे धिक्कारमय आहे, ज्याच्याकडे विवेक वैराग्य नाही. असा जो दरिद्री आहे तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. धिगजिणे नाही विवेक वैराग्य. परमात्म्याने ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं चिंतन आहे, विवेकाची भाष नेणती वैराग्याची शिव न देखते. ते मूर्ख केवी पावते मज ईश्वराते. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे महाराज विवेक नाही वैराग्य नाही, म्हणून परमात्मा म्हणतात हे लोक मूर्ख आहेत, ते मूर्ख, आणि ते मला कधीही प्राप्त होणार नाहीत. अर्थात परमात्म्याला प्राप्त करून देणारी श्री म्हणजे विवेक वैराग्य आहे. जसं व्यवहारातल्या श्रीमंतीनं आपल्याला सुख मिळतं, समाधान मिळतं असं वाटतं, तरी व्यवहारातल्या सुखसुविधा मिळतात, संसार चांगला होतो व्यावहारिक संपत्तीनं, तसं विवेक आणि वैराग्य या संपत्तीनं परमार्थ नीटनेटका होतो. विठाला विठाला. का गेलं आपल्याकडून हे वैराग्य आणि विवेक? ज्ञानोबा यांनी चिंतन केलंय. ही वैराग्याची खाल काढिली, तिसऱ्या अध्यायामध्ये चिंतन आहे. इही अर्थात काम क्रोधांनी, काम येश क्रोध येश, तिथलं हे चिंतन आहे. या काम क्रोधांनी लोक सगळे ग्रस्त झाले, असे बांधले, आणि त्यामुळं या काम क्रोध रूपी शत्रूंनी काय केलं? विवेक आणि वैराग्याला असं सोलून काढलं म्हणतात. सोलून त्यांची सालच काढली बाजूला आणि असं करून मारलं. हे काम क्रोध कसे मारतात? साधं मारित नाही, विवेक वैराग्याची साल काढतात, अंगावरची कातडी काढून टाकतात. अर्थात विवेकन वैराग्याला पहिलं नष्ट करतात. कोण? काम क्रोध, आणि मग त्याचा नाश करतात. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यते. या विषयांचे ध्यान विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन गिवसित पावे. हे काम क्रोध पहिल्यांदा विवेकन वैराग्याला नष्ट करतात. पण आपल्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, ही श्रीमंती आपल्याकडे नाही. त्याचं कारण आहे आपल्या अंतःकरणातला काम विकार आणि आपल्या अंतःकरणातला क्रोध हा विकार. काम म्हणजे इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इति इच्छाः कामशब्दिताः. हे मला मिळावं, हे मला मिळावं, कधी स्टॉप नाहीच, ब्रेक नाहीच.
एवढं मिळालं की अजून पुढचं मिळावं, ही कामना, याला काम म्हणा. शास्त्र कशालाही काम म्हणत नाही, लक्षात घ्या. धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. काम ही देवाची विभूती आहे, पण विकार रूप असणारा काम म्हणजे कधी शांत न होणारा काम. धर्माला अनुकूल, देश देव धर्म समाज यांना अनुकूल असणारा काम समाधानाला कारण आहे, शांतीला कारण आहे, सुखालाही कारण आहे. पण विरुद्ध जर असेल, निषिद्ध जर काम असेल, शास्त्र विरुद्ध जर क्रोध असेल, काम असेल, तर हे विकार बनतात. आणि मग तेच विकार आपल्याला पहिलं नष्ट करतात, विवेक वैराग्य संपवत असतात. काम असावा ईश्वर भजनी. काम असावा ईश्वर भजनी. क्रोध असावा इंद्रिय दमनी. क्रोध असावा इंद्रिय दमनी. तीर्थप्रसाद सेवनी अपार लोभ असावा. तीर्थप्रसाद सेवनी अपार लोभ असावा. काय असा काम असावा. ना तरी गोपिकांशी कामे, तया कंसा भय संभ्रमे. येरा घातका मनोधर्मी शिशुपाळादिका. गोपिकांना कामानंच कृष्णाची प्राप्ती झालेली आहे, कंसाला क्रोधानं प्राप्ती झालेली आहे, द्वेषानं प्राप्ती झालेली आहे. हे काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. असं जर केलं तर ते परमात्मा प्राप्तीला कारण ठरतील. पण जर ते काम क्रोध आपण स्वार्थासाठी, धर्माच्या विरुद्ध या रूपाने जर आपण त्यांचा वापर केला, तर तेच काम क्रोध विवेक वैराग्याला नष्ट करतात आणि त्या जीवाचा विप्रनाश करतात. विठ्ठल किती आदर केला महाराज विवेकाचा. ज्ञानोबरायासारख्या ज्ञानी महात्म्याने माऊलींनी पहिल्याच अध्यायात चिंतन केलंय विवेकाचं. माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. जेणे हा संसार पुरू तारिलो म्हणून अत्यादरू विवेकावरी. विठ्ठल हा विवेकच महाराज सगळ्या सद्ग्रंथांनी सांगितलेला आहे. सगळे ग्रंथ काय सांगतात? विवेक सांगतात. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात. ऐका, माऊली म्हणतात एवढं महाभारत आहे, 1.25 लाख महाभारत. पण हे महाभारत म्हणजे काय आहे? माऊलींना जे दिसतंय ते माऊली सांगतायत बरं. महाभारताकडे बघून माऊलींना जे दिसलं, भावलं, ते उत्प्रेक्षाती कल्पना माऊली करतायत. नाना अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान. की अभिनव उद्यान विवेक तरुची. हे महाभारत म्हणजे काय आहे? विवेक रूपी तरु म्हणजे वृक्षाचं हे अभिनव उद्यान आहे. एक बगीचा आहे, एक बाग आहे. कोण? महाभारत. आणि त्यात काय आहे? विवेक रूपी वृक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं जाऊ द्या, महाभारत 1.25 लाख आहे, तेवढं वाचायला कुणाला वेळ आहे? थोडंसं सोपं करून थोडं छोटासा ग्रंथ सांगा. आता बघा, महाभारतामध्येच गीता आली. आबा महाभारतातच अंतर्भूत काय? भीष्म पर्वे संगती म्हणितली कथा. भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आली, ते महाभारतातच अंतर्भूत आहे गीता. आणि भगवद्गीतेत काय आहे? माऊली बोलतात, आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी. भक्तराज किरीटी परिसत अशी. विवेकाची गोठी म्हणजे गीता. महाभारत विवेक तरुचं उद्यान आहे. भगवद्गीता विवेकाची गोष्ट आहे, कृष्ण अर्जुनामध्ये झालेली. बरं, आता गीता संस्कृतमध्ये समजायला अवघड आहे ना. अर्जुन महाराज गीता समजायला अर्जुनाला समजू शकते, कृष्ण सांगायला असले असते.
आहे की नाही? पण बाकीच्यांचं काय? त्याच्यासाठी माऊली आहेत. बाकीच्यांसाठी कोण आहेत? माऊली बसलेत ना. मग बघा आता गीतेवरच माऊलींचं भाष्य मराठीत सोपं करून माऊलींनी, मग माऊलींनी काय सांगितलं पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ऐका. ज्ञानोबरायांनी 12व्या अध्यायामध्ये गुरूंकडे ग्रंथ निर्मितीची मागणी केली. आमचा ग्रंथ असा 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 निर्माण होऊ द्या, आमचा ग्रंथ असा असा निर्माण होऊ द्या. म्हणून साधका तू माऊली पिके सारस तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडे तुझी. पाखंडाची दरकुटे मोडी वागवा दावाटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडे. तिथं माऊलींनी सांगितलंय आमच्या ग्रंथामध्ये वाद नको, विवाद नको, कुतर्क नको, तर्क नको. हे सगळे काटे कुटे सगळे बाजूला काढा आणि आमचा ग्रंथ कसा होऊ द्या. साहित्य सोनियांची आखानी, उघडवी देशीयेची या क्षोणी. पुढं काय? विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ विठाला विठाला. माझा मराठाची बोल कौतुके. माऊलींची मराठी भाषा आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे लक्षात घ्या. साहित्य सोनियाची या खाणी आहे, देशीयेची या क्षोणी. क्षोणी म्हणजे भूमी. आमच्या या मायभूमीमध्ये, मराठी रूपी मायभूमीमध्ये काय आहे? साहित्य. साहित्य रूपी सोन्याची खाण आहे. आणि विवेक वल्लीची त्या मराठी रूपी मायभूमीमध्ये विवेक रूपी वेलीची तुम्ही लावणी करा. काय लावा? विवेक रूपी वेल. आणि त्याचं बीज तुम्ही या मराठी भाषा रूपी ज्ञानेश्वरी रूपी भूमीमध्ये बीजारोपण करा. कशाचं? विवेक वल्लीचं. अर्थात श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादानं ज्ञानेश्वरी म्हणजे विवेक वल्लीची लावणी आहे. महाभारत बघा, गीता बघा, ज्ञानेश्वरी बघा, गाथा बघा, सगळे ग्रंथ आम्हाला विवेक शिकवतात. तुकोबराय तर काय म्हणतात? परमार्थ करायचा असेल तर आपल्याकडे एक बळ पाहिजे. बळ. उद्धव महाराज विवेकासहित वैराग्याचे बळ, परमार्थ करायचा असेल आपल्याकडे एक बळ पाहिजे. कारण बळाशिवाय काय होतं मला सांगा? मृदंग वाजवण्यासाठी काय लागतं? बळ लागतं की नाही अंगात? उगं नाही मृदंग वाजवता येत. एक कीर्तन वाजवणं म्हणजे 2 एकर शेत नांगरले इतकी ताकद जाते म्हणतात. सोपं नाही. गायन करणं तरी सोपं आहे का? हे शब्द त्या स्वरामध्ये, ताला स्वरात पक्के, सगळे मध्ये मशीन तापलेली असते.
बळ लागतं. शेती करायला काय लागतं? बळ. बळाशिवाय काहीच होत नाही. अहो, शेजारचा पाण्याचा तांब्या उचलायला हातात काय पाहिजे? बळ पाहिजे ना. बळाशिवाय काय? मग परमार्थ बळाशिवाय होईल का? परमार्थालाही बळ लागतं. आणि ते वैराग्याचं. वैराग्य कसं? विवेकासहित असलेलं वैराग्य. नायमात्मा बलहीनेन लभ्य. श्रुती माता सांगते बलिष्ठ स्यात् युवा स्यात्. युवा पाहिजे महाराज. परमार्थ खरा कोणाचा आहे? तरुणाचा आहे. म्हणून तरुणांना मी आवाहन करतोय वारंवार. आता चांगली गोष्ट आहे, आमचे ब्रह्मा महाराजांसारखे बंटी आलाय, जर राम आलाय, आमचे महादेव भाऊ बघा लातूरहून कीर्तन ऐकण्यासाठी येतात. किती आनंदाची गोष्ट आहे. परमार्थ तरुणाचा आहे महाराज. तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. कारण यात बळ आहे. बुद्धीमध्ये इंद्रियामध्ये बळ आहे. विचार चिंतन मंथन करण्यासाठी फार मोठं बळ लागतं. बुद्धिबल लागतं, इंद्रिय बल लागतं, मनोबल लागतं, धैर्यबल लागतं. विशिष्ट वयामध्ये ती बळ असतात. आता ऐका, विवेक पाहिजे महाराज, वैराग्य पाहिजे. त्याशिवाय परमार्थ शोभून दिसत नाही. कीर्तन चांगले होतील, स्वर चांगला लागेल, व्याख्यान चांगलं होईल, गायन छान होईल, लोक मानतील, संत म्हणतील, महाराज म्हणतील, सगळं मिळायचं आहे ते मिळेल, बाकी सगळं होईल. पण त्याचा परमार्थ शोभून नाही दिसणार. त्याच्या परमार्थाला शोभा सौंदर्य नाही. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी म्हणायचे, बुवा वैराग्य म्हणजे परमार्थातला अलंकार आहे, दागिना. दागिन्याने जसं शोभून दिसतो माणूस, तसं वैराग्याने परमार्थ शोभून दिसतो. आता ऐका, तुम्ही म्हणाल विवेक वैराग्य पाहिजे, सगळं ठीक आहे, मगापासून चिंतन चाललंय, त्याला प्रमाण भरपूर दिले, सिद्ध तर झालं. आता विषय सिद्ध झाला एक. आता पुढचा मुद्दा सिद्ध झालं. विवेक पाहिजे, कुणाला मान्य नाही? मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे, विवेक पाहिजे. पण विवेक म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? इथून सुरुवात करा. तेच माहिती नाही, पण पाहिजे पाहिजे हे माहिती होऊन काय उपयोग आहे? विवेक माहिती झाला पाहिजे. महाराज 3 ग्रंथांच्या प्रामाण्याने मी विवेक सांगणार आहे. थोडक्यात सांगतो, थोडं लक्ष द्या. सुरुवातीला तुम्ही फ्रेश आहेत म्हणून 10 मिनिटांमध्ये थोडं शास्त्रीय चिंतन करतो, पुन्हा अभंग म्हणजे जरा सोपं सांगतो. पुन्हा पंचदशी भगवद्गीता उपनिषद. पंचदशीमध्ये पंचकोश विवेक नावाचं प्रकरण आहे. नाव काय? विवेक. पंचकोश विवेक. विवेक सांगायचा आहे मला. त्या प्रकरणामध्ये विवेक सांगितला. विवेक प्रत्येकाकडे 5 कोश आहेत. थोडं जेवढं होईल तितकं सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडी शास्त्रीय भाषा दूर करून मराठीतून थोडं जास्त सोपं करण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मज्ञान आहे हे, आत्मज्ञान आहे. सहजासहजी सांगालोय तुम्हाला. जे 21 वर्ष घासून घरदार सोडून ऐकलंय गुरुवर्या पुढं बसून सेवा करून, ते अगदी सहज सहज सांगतो 10 मिनिटात. झालं तर झालं. एखाद्याला काय सांगा, होणार नाही तसं. एवढं सोपं नाही ते. झालं तर काय सांगावं, एखाद्याचा अधिकार असू शकतो. प्रत्येकाकडे 5 कोश आहेत. पूर्ण लक्ष एकाग्र करून माझ्याकडे बघा. प्रत्येकाकडे काय आहेत? 5 कोश आहेत. कोश म्हणजे धनाचा खजिना असा अर्थ नाही रुद्रभाऊ. कोश म्हणजे एक प्रकारची गुहा. तसं गुहा असतात ना, एकात एक गुहा, पुढे गेलं की अजून एक गुहा लागली, अजून पुढे गेलं की एक गुहा लागली. त्याला शास्त्रामध्ये कोश म्हटलंय. कोश. प्रत्येकाकडे 5 कोश आहेत. पहिला कोश आहे अन्नमय कोश. शरीर. माझ्याकडे बघा. हे दिसणारं जे स्थूल शरीर आहे ना,
याला अन्नमय कोश म्हणतात. का अन्नमय, मयट प्रत्यय हा इथं विकारवाची आहे. अन्नमय, मय म्हणजे विकार, अन्नाचा विकार आहे, खाल्लं पिल्लं त्यामुळे हे वाढतं. खायना पिणं गेलं तर हे मरून जाईल ना. खाल्ल्या पिल्यामुळे हे जगतं वाढतं, म्हणून याला नाव आहे अन्नमय कोश. हे शरीर, स्थूल शरीर, श्रुती सांगते, पंचदशीकार सांगतात, हा अन्नमय कोश म्हणजे आत्मा नाही. लक्षात घ्या. आत्मा कोणही सांगतोय मी, विवेक सांगायचा आहे मला. आत्मा नात्म विवेक सांगतोय. हे शरीर म्हणजे आत्मा नाही. का नाही? पितृभुक्तान्न जाद्वीर्यात जातो नेनैव वर्धते. आई वडिलांनी खाल्लेल्या अन्नापासून वीर्य निर्माण झालं, त्यापासून गर्भधारणा होऊन हे शरीर निर्माण झालं. देहस्सोन्नमय, या देहाला अन्नमय कोश म्हणतात. मग अन्नापासूनच पुन्हा हे वाढायलाही लागलं. अयम न आत्मा भवते प्राच्य ऊर्ध्वम तद अभावतः. त्याला हेतू दिलाय, कारण दिलंय की उत्पत्तीच्या पूर्वी हा देह नव्हता आणि नाशानंतरही हा देह राहणार नाही. अर्थात त्याला उत्पत्ती विनाश आहे, आणि उत्पत्ती विनाश ज्याला आहे तो आत्मा असू शकत नाही. हेतूच आहे. दुसरं त्याला हेतू दिला कार्यत्वात. जे जे कार्य आहे, कार्य म्हणजे उत्पन्न होणारं, नष्ट होणारं कार्य, जे जे कार्य त्याला आत्मा म्हणता येत नाही. कारण आत्म्याचं वर्णन करताना असं आहे, जे कार्य ना कारण, जया आपण ना दुजे पण, आपण या जे जाण आपणची, न तस्य कार्यम करणंच विद्यते. श्रुती माता सांगते, त्या परमात्म्याला, आत्म्याला कार्य नाही, कारणही म्हणता येत नाही. ते कार्य नाही, आणि शरीर कार्य आहे, उत्पन्न होणार आहे, पुन्हा नष्ट होऊन जातं. म्हणून या शरीराला आत्मा म्हणता येत नाही. हा विवेक आहे. हा विचार करतो साधक, अरे देह आत्मा असू शकत नाही. शरीर तर आता उत्पन्न झालंय, नष्ट होणार आहे, आणि आत्मा नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्र तोडू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, असा आत्मा आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर नष्ट झाल्यानंतर आत्मा नष्ट होत नाही. याचा अर्थ असा आहे, शरीर नष्ट होणार आहे, आत्मा अविनाशी. अविनाशी वा अरे अयम आत्मा अनुच्छित्ति धर्मा. श्रुती माता सांगते आत्मा अविनाशी आहे, अयम आत्मा अविनाशी. गीता सांगते अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. शरीराचा विनाश कोणी करू शकेल, आत्म्याचा विनाश कोणीही करू शकत नाही. मग आत्मा अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे. अविनाशी पाहे नाश कैचा. अविनाशी आत्मा आहे महाराज. योगे 28 विटेवरी उभा. तिन्ही काळात परमात्म्याचा नाश होत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परमात्म्याचा नाश होत नाही. म्हणून शरीर आत्मा असू शकत नाही. मी कोण आहे शोध घ्या. याला म्हणतात बरं निरखित निरखित गेले येऊ
याला विवेक म्हणतात. असं निरखित आपण परमात्म्याकडे गेलं पाहिजे, याला विवेक म्हणतात. असा विवेक आपल्याला झाला पाहिजे. शरीर म्हणजे मी नाही, आत्मा नाही, सिद्ध झाला. हे विनाशी आहे, नष्ट होणार आहे. 2, याच्यामध्ये एक प्राणमय कोश आहे. पंचप्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. सगळे वैज्ञानिक आताचे ह्या सगळ्या गोष्टी मान्य करतात. हे पंचप्राण आहेत. आपला श्वासोश्वास प्राण. हृदि प्राणः गुदे अपानः समानो नाभिमंडले उदानः कंठदेशस्थो व्यानः सर्व शरीरगः. कुठं कोणता प्राण आहे, त्याचे स्थान, त्याचं कार्य सगळं शास्त्रात सांगितलंय, विस्तार करत नाही. पंचकरणामध्ये हा विषय आलेला आहे. पंचप्राण. आत्मा आहेत का, मी आहे का? श्वासोश्वास करालोय म्हणून हे श्वासोश्वास प्राण म्हणजे मी आहे का? नाही. का? जडत्वात हेतू दिला. प्राण जड आहे आणि आत्मा चेतन आहे ना. मी म्हणजे आत्मा, मी चेतन आहे का जड आहे? कधी आपण म्हणतो का मी जड आहे दगडासारखा? मग मी आत्मा असेल तर मी काय जड? प्राण थोडाच आहे मी, कारण प्राण जड आहे. कशावरून जड आहे? त्याला माऊलीने उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीत. झोपलेला मनुष्य आहे. ओवी सांगा. बोलता बोलता कधी कधी स्मरणात येत नाही. झोपलेला मनुष्य आहे आणि त्याच्या उशाला येऊन उर्वशी बसली. कोण बसली? निद्रिताचे शेजेशी साप तैशी उर्वशी. लक्षात घ्या, दृष्टांत गोड आहे. उशाला येऊन कोण बसली? उर्वशी. निजलेला आहे, त्याला आनंदही नाही. त्याला कळलं. बरं, प्राण सुरू आहेत का नाही? श्वास सुरू आहे का नाही? त्याचे श्वास घेणं बंद पडलंय का? प्राण आहे की नाही? मग त्या प्राणाला कळतंय का उर्वशी बसली म्हणून? नाही कळत. बरं, उर्वशी गेली पुन्हा साप येऊन बसला, त्याला भीती वाटायला लागली का? त्याला भीती नाही, आनंदही नाही. श्वास नाही का सुरू आहे? प्राण आहे की नाही? प्राणाला कळत नाही. याचा अर्थ प्राण जड आहे. प्राण क्रियाशील आहे पण प्राण जड आहे. आणि जड असल्यामुळं आत्मा नाही. मग प्राणमय कोश आहे, आत्मा नाही. जरा वेगात चला, अजून आतमध्ये चला. तस्माद वा एतस्माद आंतरः आत्मा मनोमयः. पुढं मनोमय कोश आहे. श्रुती माता सांगते मनोमय कोश म्हणजे मन. आपलं मन संकल्प विकल्प करणारं मन म्हणजे आत्मा आहे का? चिंतन करा. मनाला आत्मा म्हणाव का? मन आहे तर सगळं चाललंय विचार महाराज, पण मनाला आत्मा म्हणता येत नाही. शास्त्र सांगतं मनही म्हणजे मी नाही, आत्मा नाही. का नाही मन म्हणजे मी? त्याचं कारण सांगितलं. विकारित्वात. मन विकारी आहे. मनामध्ये काम निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला, हे काय आहेत? विकार आहे. बरं, शांती, अभय, दैवी संपत्ती, यालाही विकारच म्हणा. हे मनाचेच पण सात्विक विकार आहेत. एवढंच. हे विकारच आहेत पण सात्विक विकार आहेत. काम, क्रोध हे तामसी विकार आहेत पण विकारच आहेत. मन विकारी आहे. मन कसं आहे? विकारी आहे. आणि आत्मा निर्विकार आहे. मग विकारी असल्यामुळं मन आत्मा नाही, मनोमय कोश आत्मा नाही. अजून आतमध्ये चला. तस्माद वा एतस्माद आंतरः विज्ञानमय आत्मा. विज्ञानमय कोश आहे आतमध्ये अजून एक, त्याला बुद्धी म्हणतात. विज्ञान म्हणजे विशेषेण ज्ञायते अनया तद विज्ञानम. बुद्धी ही. बुद्धी म्हणजे विज्ञान. बुद्धीला आत्मा म्हणावं का? मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे. बुद्धीला आत्मा म्हणावं का? शास्त्र सांगतं बुद्धीलाही आत्मा म्हणता येत नाही. बुद्धे हे परतस्तु सह. बुद्धीच्या पलीकडे सह आत्मा. बुद्धीलाही आत्मा म्हणता येत नाही. काय कारण आहे? युक्ती सांगितली त्याला. विलयादी अवस्थावत्वाद. अरे बुद्धीला विलयादी अवस्था आहेत. आपण झोपलो की बुद्धी सुद्धा लीन होते. पण झोपल्यावर काही विचार सुरू राहतो का? बुद्धी म्हणजे विचारशील वृत्ती. बुद्धी म्हणजे विचार करणारी वृत्ती. झोपल्यावर आपण काही विचार करतो का? करत नाही. सगळे विचार टाकावे लागतात तेव्हा झोप लागते. म्हणजे बुद्धी सुषुप्तीमध्ये, अज्ञानामध्ये, कारणामध्ये लीन झालेली असते आणि जाग झालं की पुन्हा टाऊ करते. याला घट म्हणतात, याला पट म्हणतात, याला माईक म्हणतात. मी ह्या आहे, मला हे काम आहे, इकडे जायचंय, ते मिळवायचंय. सुरू झाले विचार. जाग झालं की विचारशील आणि झोपेत गेलं की सगळे विचार संपते. विलयादी अवस्था बुद्धीमध्ये आहेत. अशा विलयादी अवस्थांनी युक्त आत्मा असू शकत नाही.
आत्म्याचा विलय होऊ शकतो. आत्म्याचा कशात लय होणार? सर्वांचा अधिष्ठान आहे आत्मा. आत्म्याचा लय आणि प्रागट्य होत नाही, म्हणून बुद्धीला सुद्धा आत्मा म्हणत नाहीत. मग चला पुढं. बुद्धीच्या पलीकडे एक आहे आनंदमय कोश. सुषुप्तीमध्ये जो आनंद मिळतो ना आपल्याला, आणि विषयापासून जो आनंद मिळतो जागृतीमध्ये, पुण्यभोगी भोग शांतौ निद्रा रूपेण लियते सह आनंदमय. म्हणजे जागृतीमध्ये विषयापासून मिळणारा आनंद आणि सुषुप्तीमध्ये मिळणारा आनंद, या सगळ्या आनंदाला आनंदमय कोश म्हणतात. ब्रह्मानंद सोडून, भक्ती रस सोडून जो विषयातला आनंद आहे आणि सुषुप्तीमध्ये जो आनंद मिळतो त्याला आनंदमय कोश म्हणतात. आणि मग या आनंदमय कोशाला, या आनंदाला तरी आत्मा म्हणा. शास्त्र सांगतं यालाही आत्मा म्हणता येत नाही, तोही मी नाही. का? कादाचित्कत्वात. त्याला हेतू दिला, युक्ती दिली, अनुमान दिला, दृष्टांत दिला. कारण हा जो आनंदमय कोश जो आहे तो कदाचित आहे, कदाचित नाही. म्हणजे कधी आहे, कधी नाही. झोपेत गेलं आहे, जाग झाल्यावर विषयातून आनंद मिळताना आहे, आणि दुःख मिळाल्यावर त्यावेळी आहे का? एखाद्यानं काही मारलं, काही शिवी दिली, काहीतरी समजा घडलं, प्रतिकूल घडलं आणि रडायला लागला, दुःख व्यक्त करायला लागला, अशा वेळी आनंदमय कोश नष्ट झाला. तिथं आनंदमय कोश नाही. हा, खुश आहे, आनंदी आहे, काहीतरी भेटलं, खायला भेटलं, आनंद, तेव्हा आनंदमय कोश आहे. आणि रडायला लागल्यावर आनंदमय कोश नाही. म्हणजे कधी आहे, कधी नाही, असा कालाचा परिच्छेद आहे, तो आनंदमय कोश आहे. प्रतिबिंब रूप आहे, तो आनंदमय कोश आहे. तसा आत्मा नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आत्मा तरी कोण आहे? पंचदशिकार सांगतात, बिंबभूतोय आनंद आत्मा सौ सर्वदा स्थिते. जगात जेवढा आनंद चाललाय आणि आपल्या आयुष्यात जेवढा आनंद मिळतो आपल्याला विषयापासून वगैरे, तो प्रतिबिंब रूप आनंद आहे. आणि त्या प्रतिबिंबाचं मुख्य बिंब म्हणजे आत्मा आहे. बिंबभूत आनंद म्हणजे आत्मा आहे. या सर्व पंचकोशाचा द्रष्टा, साक्षी म्हणजे आत्मा आहे. ज्याच्यावर हे सगळे पंचकोश क्रियाशील आहेत, ज्याच्यामुळं बुद्धी विचार करायला प्रवृत्त होते, ज्याच्यामुळं मन संकल्प विकल्प करतं, ज्याच्यामुळं शरीरात प्राण आहेत आणि ज्याच्यामुळं शरीर हालचाल करतं, त्याला आत्मा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हा आत्मा आहे, सर्वांचा द्रष्टा आहे, साक्षी आहे, निर्विकार आहे, चेतन आहे. चेतन या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे. ते चैतन्य तत्व म्हणजे आत्मा आहे. व्यापक आहे, तो आत्मा आहे. देहापुरता परिच्छिन्न नाही, अणुरेणूमध्ये व्याप्त आहे, तो आत्मा आहे. असं भरपूर वर्णन केलंय. असा आत्मा नात्म विचार याला विवेक म्हणतात. आणि ही विवेकाची श्रीमंती संताकडे आहे. म्हणून श्री संताची
मला वाटलं झोपले का काय. ऐकण्यात समाधीत गेले म्हणायचं. अच्छा, तसं लावू आपण, संगती लावून घेऊ. म्हणून तुकोबाराय म्हणतात श्री संतांची या का ही विवेक श्री, अशी आत्मानात्म विवेक श्री संतांकडे, म्हणून श्री संतांची या. लक्षात घ्या. ह्या सगळ्या प्रकरणाचं एकच चरण आहे तुकोबारायचं. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी, मी म्हणजे आत्मा, देह नव्हे. देह म्हणजे हे सगळे आले त्याच्यामध्ये, सगळे कोश, हे मी नाही. मग मी कोण आहे? ह्या सगळ्यांचा द्रष्टा. साक्षीत्वे या झालो गुणांचा देखना, हा विवेक. गीतेमध्ये कर्तृत्व अकर्तृत्व विवेक सांगितला. गीतेमध्ये आपण जी कर्म करतो ना, अजून थोडंसं लक्ष देऊन ऐका. प्रश्न पडला पाहिजे. आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, व्यवहार करतो, क्रिया करतो, आपण कर्तृत्व घेतो, हे मी केलं. पण हे सगळं करतंय कोण? हा जो शरीर संघात आहे, याच्यामध्ये करणारं नेमकं कोण आहे? ही कृती, क्रिया, कार्य, व्यवहार, चलन वलन, हालचाल, हे सगळं करणारं आहे कोण? मी करतोय म्हणजे मी आत्मा, मी करतोय का? हे सगळं प्रश्न पडला पाहिजे. हा करता आहे कोण? करणारा कोण आहे? कर्म करणारा कोण आहे? कर्माची कारण काय? प्रश्न काय? कर्माची हेतू कारण काय? 18व्या अध्यायातलं चिंतन आहे. गोड विषय. 18व्या अध्यायात जाता जाता भगवंताने जगाला महाराज फार गोड संदेश दिलाय. एवढं ज्याला समजलं ना, 2-3 श्लोक तेवढे समजले ना, कधीच तो दुःखी राहू शकत नाही, रडू शकत नाही. कशाचा अहंकार, अभिमान त्याला कधीच होऊ शकत नाही. तो सदैव मस्तीत राहील, आनंदात राहील. हा कर्तृत्व अकर्तृत्वाचा विवेक गीतेमध्ये सांगितलाय. ऐका, थोडक्यात सांगतो, ते विस्तार करत नाही. पंचैतानि निबोधमे कारणानि, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोधमे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. सगळ्या प्रकारची कर्म सिद्ध होण्यासाठी वेदांत शास्त्रामध्ये कृतांते, कृतः अंतः, निर्णयः यस्मिन शास्त्रे तत्कृतांतः, ज्याच्यामध्ये ब्रह्मात्म्याचा परमात्म्याचा निर्णय केलाय त्याला कृतांत म्हणतात. त्याला आपण वेदांत म्हणतो. त्या वेदांत शास्त्रामध्ये सगळी कर्म, सर्व कर्मणाम सिद्धये, सगळी कर्म सिद्ध होण्यासाठी 5 कारणं सांगितलीत शास्त्रात. ती गीतेमध्ये सांगितली. 5 कारणांनी कर्म होतात. त्याच्यात आत्म्याचा संबंध कुठे आहे का बघा, आता लावून घ्या. अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथग्विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. 5 कारणं सांगितली. एक थोडक्यात सांगतो, विस्तार करत नाही. मला तुम्हाला वळवायचंच महाराज गीता ज्ञानेश्वरीकडे. खरं सांगतो, माझ्या मनातला भाव. हे चातुर्मास हे फक्त माझं निमित्त आहे, साधन आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरीकडे वळवण्यासाठी. कधीतरी तुम्हीच मला म्हणले पाहिजे भविष्यात. मी म्हणणारच नाही तुम्हाला महाराज ज्ञानेश्वरी सांगा म्हणून. त्या दिवशी मी ज्ञानेश्वरी सांगणार, सुरू करणार. तोच माझा मुद्दा आहे. त्याच्यासाठीच मी खरं आलो. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथच नाही महाराज, त्याच्या आनंदच मिळू शकत नाही, आणि आपलं कल्याणच होणार नाही ज्ञानेश्वरी वाचली नाही तर. मजा आहे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, अधिष्ठानम, अधिष्ठान म्हणजे शरीराला तिथं अधिष्ठान म्हटलंय. कर्म करण्यासाठीचं पहिलं कारण शरीर पाहिजे तर कर्म होतं. बरोबर? शरीरच नाही कर्म होईल, हालचाल होईल, होत नाही. शरीर पहिलं कारण आहे. तथा कर्ता, कर्ता म्हणजे याच्यामध्ये असणारं चिदाभास. येथ करता येणे नामी बोली जे जीव, जीव चैतन्य माऊली म्हणतात. चिदाभास म्हणजे कर्ता. करणंच पृथग्विधम, वेगवेगळ्या प्रकारची करण म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. वाक् पाणी पाद पायोपस्थानी कर्मेंद्रियाणी, श्रोत्रम त्वग अक्षी रसन, नेत्रेंद्रिय, श्रवणेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, त्वगेंद्रिय, ही सगळी ज्ञानेंद्रिय. ही वेगवेगळ्या प्रकारची ज्ञानेंद्रिय पाहिजेत तर कर्म होतं. चिदाभास जीवमध्ये पाहिजे तर कर्म होतं, आणि शरीर पाहिजे तर कर्म होतं. 3 झाले महाराज.
अजून काय? विविधाश्च पृथक चेष्टा, करणंच पृथक विधम, 3 झाले. विविधाश्च पृथक चेष्टा 4 म्हणजे प्राण. मगाशी सांगितलेले पंचप्राण. कारण प्राणामध्ये क्रियाशक्ती आहे. प्राण जर विकळ झाला, मृत्यूच्या वेळेला प्राण विकळ झालेला असतो, म्हणून त्याला शेजारचा पाण्याचा तांब्या उचलत नाही. समोर कोणी आलं दिसत नाही, पाहण्याची क्रिया होत नाही, ऐकण्याची क्रिया संपली का? ही क्रिया कर्म संपायला लागले का? प्राण आता जाण्यासाठी निघालाय बाहेर, विकळ झालाय. प्राणामध्ये बल आहे, शक्ती आहे. हा, प्राण त्या ठिकाणी प्राणन शक्ती पाहिजे तर कर्म होतं. पंचप्राण. आणि दैवम चैवात्र पंचमम, ह्या सगळ्या इंद्रियांच्या त्या त्या अधिष्ठात्री देवता. नेत्राची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे, हाताची देवता इंद्र आहे. त्या त्या देवतांची सुद्धा कृपा पाहिजे तर आपल्याकडून कर्म होतात. आता ह्या सगळ्यामध्ये आत्मा आला का? कुठंतरी म्हटलंय आत्मा आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम, 5 कारणं झाली. आणि पुन्हा सांगितलं न्यायम वा विपरीतम वा पंचैते तस्य हेतवः. चांगलं वाईट कोणतंही कर्म करा, हे 5 त्याला कारणं असतात. तत्रैवं सति कर्तारम आत्मानं केवलम तु यः पश्यत्य कृत बुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः. दुर्मतिः, दुर्बुद्धी पुरुष म्हटलं त्याला. एवं सती, असं असताना म्हणजे ही कर्माची 5 कारणं आहेत, यांच्यामध्ये आत्म्याचा संबंध नाही. आत्मा काही करीत नाही ना काही करवित नाही, 5 कारणांनी कर्म होतात असं वस्तुस्थिती असताना सुद्धा एवं सती आत्मानं केवलम तु यः पश्यति. मी आत्मा, मी हे केलं, मी हे केलं, मी आत्म्याने हे केलं, असं जर कोणी म्हणत असेल तर तो दुर्बुद्धी आहे, दुर्मती आहे, मूर्ख आहे म्हणतात. अर्थात त्याला हा विवेक समजला नाही. कृत्याकृत्याचा हा विवेक त्याच्या ध्यानात आला नाही, त्याला हे ज्ञान नाही, तो अज्ञानी आहे, अविवेकी आहे, मूर्ख आहे. एवं सती, असं असताना म्हणजे कर्म करणारी ही 5 कारणं आहेत. आत्मा कर्म करीत नाही, पण कोणत्या कर्माचं वजा आपण कशाला घ्यावं महाराज? ज्यानं केलं ते बघून घेईल. शरीर आहे कर्म होत आहे, इंद्रिय आहेत कर्म होत आहे, प्राण आहे कर्म होत आहे, त्या देवतांची कृपा इंद्रियावर आहे म्हणून कर्म होत आहे. चिदाभास मध्ये चैतन्य आहे तोवर कर्म होणार आहे. चिदाभास निघून गेला शरीर जड पडणार आहे, त्यामुळे ही सगळी कर्म होत आहेत. मी आत्मा असंग आहे आणि निर्विकार आहे, अकर्ता अभोक्ता आहे. असं असताना सुद्धा जर हे मी केलं असं म्हणत असेल तर तो मूर्ख आहे म्हणतात. त्याला विवेक झाला नाही, कळलं नाही. प्रकृते हे क्रियमाणानि गुणहि कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. ही सगळी कर्म यांची आहेत आणि तरी सुद्धा अहंकाराने ज्याचं अंतःकरण मूढ अविवेकी झालेलं आहे तो पुरुष करता, अहम, मी करता, हे मी केलं, माझ्यामुळं झालं, आपल्यामुळं झालं, असा कर्तृत्वाचा अहंकार घेतो आणि जन्म मरणाला प्राप्त होतो. तात्पर्य याचं एवढंच आहे, आत्म्याचा म्हणजे खऱ्या मीचा, खऱ्या माझा संबंध कर्माशी नाहीये. कर्तृत्वाचा अहंकार कधीही घेऊ नका. पुढीलांचे ओझे आपुला माथा घेजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. तसं होतं. ते गाडी खालचं कुत्रं माहिती आहे ना, बैल झोपलेले असतात, ते बैल गाडी ओढतात, पाठीमागं कुत्रं बांधलेलं असतं आणि ते वड घेता असं मागं, त्याला वाटतं गाडी मीची एक करता मनोमये. मीची एक करता मनोमये. मीची एक करता मनोमये. मीची एक करता.
मीच एक करता म्हणू नये. एक मीच करताय, मी हे केलं असं कधी म्हणू नका. महाराज त्या काय झालं, स्वर बदलला का रे? बसल्या बसल्या बदलायचं नाही, स्वर आवाज थापल्यावर स्वर बदलला. लगेच कळतंय मला, ते थोडं थोडं कळतंय, थोडं काय चांगलंच कळालं आता. स्वर बदलला, पांढरे तीनचा बरोबर आहे. हात लावून त्याला. मीच एक करता म्हणू नये. हा विवेक ज्याला झाला ना महाराज, आत्मानात्म विवेक, त्याला शरीरानं होणारं दुःख होत नाही. लक्षात घ्या. हे मदतीस्तव झाले परिम्यानाही काही केले सुटला गा, तो सुटला. उपनिषदामध्ये एक मंत्र आला, तेवढं उपनिषद सांगतो. विवेकाचा विषय लक्षात घ्या. विवेक त्याच्यामध्ये रूपक केलंय. रूपक आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहुर् विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः. पंचदशीमध्ये आपण आत्मानात्म विचार पाहिला, कोश. गीतेमध्ये कर्तृत्व अकर्तृत्व विवेक पाहिला. आता भोक्तृत्व अभोक्तृत्व विवेक उपनिषदातून सांगतो. ऐका. विठ्ठल भोक्ता कोण आहे? कर्ता समजला. आता कर्ता तर आत्म्याचा काही संबंध नाही आहे. मग भोक्ता कोण आहे? हे सगळं भोगताय ते कोण? शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयाचे भोग कोण घेत आहे? हाही प्रश्न पडला पाहिजे. हे शरीर भोगताय का मन भोगताय का बुद्धी भोगताय? शरीरातला कोणता घटक भोगताय? हा भोक्तृत्वाचा विवेक उपनिषदामध्ये सांगितला. रूपकातून सोपं करून सांगितलंय. तिथंच सोपं असल्यामुळे अवघड जाणार नाही. रूपक केलं. रूपक रथाचं रूपक केलं. एक रथ आहे. रथ शरीरम रथमेव तु. एक शरीर रूपी हा रथ आहे. रथ. आणि या रथामध्ये बसलेला रथी महारथी कोण आहे? आत्मा. आत्मानं रथिनं विद्धि. आत्मा म्हणजे रथी महारथी आहे. त्या रथावर बसलेला आहे, आरूढ झालेला आहे. आणि शरीर म्हणजे रथ आहे. आता पुढं ऐका. मग सारथी कोण आहे या रथाचा? बुद्धिम तु सारथिम विद्धि. ही बुद्धी म्हणजे सारथी आहे. सारथी ही बुद्धीमध्ये बसून काय करते? लगाम हातामध्ये धरून घोड्यांना आवरायचं काम करते. कोण? बुद्धी म्हणजे सारथी. बुद्धी सारथी आहे. बर, मग लगाम कोण आहे? मनः प्रग्रहमेव च. प्रग्रह म्हणजे लगाम. मन काय आहे? लगाम आहे. मनावर लगाम असला पाहिजे म्हणतो आपण. मन काय आहे? लगाम आहे. इंद्रिय इंद्रियाणी हयानाहुः. इंद्रिय म्हणजे या शरीर रूपी रथाला झुपलेले घोडे. हे 10 इंद्रिय म्हणजे 10 घोड्याचा रथ आहे हा. 10 घोडे आहेत. कोण? पंच इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, घोडे 10 घोडे. इंद्रियाणी हयानाहुर् विषयांस्तेषु गोचरान्. ते ज्या मार्गाने चाललेत ते मार्ग, ते रस्ते म्हणजे पंचविषय. त्या त्या इंद्रियाचे ते ते विषय. नेत्ररूपी घोडा रूपाकडे धावतोय. समजतंय ना? कानरूपी घोडा शब्दाकडे धावतोय, ध्वनीकडे धावतोय. नाक घ्राणेंद्रिय रूपी घोडा गंधाकडे धावतोय, गंध घेण्यासाठी धावतोय. रसनेंद्रिय रूपी घोडा रस विषय चाखण्यासाठी धावतोय. आणि त्वगेंद्रिय रूपी घोडा स्पर्शाचा भोग घेण्यासाठी धावतोय. हे सगळी इंद्रिय त्या त्या विषयाच्या दिशेनं धावत आहेत. ते ते विषय म्हणजे ते ते मार्ग आहेत. या विषयाच्या मार्गावर हे घोडे पळतात, धावत आहेत. एवढं समजलं? शरीर रथ,
इंद्रिय घोडे, मन लगाम, बुद्धी सारथी, पंचविषय म्हणजे रस्ते मार्ग. आणि घोडे पळतायत, घोड्याबरोबर हा रथही पळतोय आणि सारथी त्यानुसार लगाम हातामध्ये घेऊन या शरीराचं चलनवलन करते, त्याला आवरण्याचा प्रयत्न करते. कोण? बुद्धी. इथपर्यंत झालं. मनाचा आत्म्याचा काही संबंध आहे? शब्द आला कधी मध्ये आत्मा काय? आता पुढं शेवटी म्हटलंय आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्याहुर मनीषिण. विद्वान लोक असं म्हणतात याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध नाही, पण आत्मामध्ये आहे ना. संबंध नाही पण आहे ना. मग या आत्म्याचा संबंध इंद्रियाशी झाला, शरीराशी झाला, मध्ये बसलाय तर ना, हा आरूढ तर झालाय ना त्या रथावर. आणि त्यामुळं आत्मा, इंद्रिय, मन यांचा संबंध एकत्र करून त्या काल सांगितलं अंतर्वेलीमध्ये त्याप्रमाणे अन्योन्याध्यास करून आत्मा, शरीर, इंद्रिय, मन हे सगळ्यांना काय करतो? तो एकत्र करून मिक्स करतो, मिश्र करतो. आणि त्या भ्रमाने मग मीची एक भोगता, हे मी भोगला असं म्हणतो, त्याला भोगता म्हणतात. ज्यानं आपल्या आत्म्याचा संबंध इंद्रियाशी, मनाशी लावला त्याला भोगता म्हणा, त्याला भोगता म्हणा. ज्यानं आपल्या आत्म्याचा संबंध इंद्रिय मनाशी लावला नाही तो अभोक्ता, त्याला भोक्तृत्वाचा अहंकार राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, आत्मा अनात्मा कळाला, अनात्मा शरीर मी नाही, कर्तृत्व अकर्तृत्व कळालं, पंच कारण करते आहेत, मी आत्मा करता नाही, भोक्तृत्व अभोक्तृत्व कळालं, इंद्रिय, मन, शरीर वगैरे हे भोगते होता, आत्म्याचा काही संबंध नाही. हा विवेक आहे. आणि हा विवेक अंतःकरणी जाग विजे. हा विवेक ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला ना त्याला जगामध्ये कधीच कशाचंच दुःख होत नाही. जगाने त्याची प्रगटला ज्ञानोदय. विवेकरूपी ज्ञानाचा उदय त्या ठिकाणी झाला. असा विवेक झाला ना महाराज. ज्ञानोबा म्हणतात ऐशेनी विवेके उदो चित्ते तयाशी भेदू कैचा त्रिजगते देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. त्याला जगात कुणी बद्ध दिसत नाही, कुणी जीव दिसत नाही. त्याला वाटतं माझ्यासारखे सगळे मुक्तच आहेत, जगच मुक्त आहे म्हणतो. असा विवेक त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. तो दुसऱ्याला कधीही लहान समजत नाही, वेगळा आपल्याहून वेगळं समजतच नाही महाराज. असा विवेक अंतःकरणात प्रकट झाला.
आणि मग मी कोण करता भोगता सगळं त्याला समजलेलं असल्यामुळं त्याची निंदा जरी केली कोणी, त्याला मारलं जरी कोणी, शस्त्रेवरी तोडिलिया का देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवो चिनये, ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण या देहाते सांभाळे, देहेच विदेही भोगू दशा. या अवस्थेमध्ये संत महात्मे असतात महाराज. त्याचं कारण आहे त्यांच्याकडं हा विवेक आहे, ही विवेक श्री त्यांच्याकडे आहे, ही श्रीमंती विवेकाची साधूकडे आहे. म्हणून महात्मा या मस्तीमध्ये आनंदामध्ये राहतो. जग साधूला कधी दुःखी करू शकत नाही, त्रास दिला तरी. मग मंबाजी बुवानं मारलं तुकाराम महाराजांना, तरी तुकाराम महाराजांना वाईट वाटत नाही. द्वेष निर्माण होत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच. ही लक्षणं आपोआप येतात का? विवेक निर्माण झालाय म्हणून. विवेक निर्माण झाला म्हणून ही सगळी लक्षणं आपोआप यायला लागतात. महाराज एक ऋषिकेशमध्ये सदाशिवेंद्र यती म्हणून फार मोठा महात्मा होऊन गेला. 30-40 वर्षापूर्वी. आत्ताचीच गोष्ट आहे, फार जुनी नाही. मागे मी एकदा सांगितलं असेल इथं की बाहेर माहिती नाही, पाठात कदाचित सांगितलं असेल. विद्वान होते, विद्वान. असा अभ्यास केला शास्त्राचा, वेदाचा, प्रचंड अभ्यास. मग ते त्यांच्या गुरूंच्या आश्रमात राहायचे. दक्षिणेमध्ये त्यांचा आश्रम होता पहिला, तिथं राहायचे ते अगोदर. नंतर ऋषिकेशला आले. तर त्यांच्या आश्रमात कोणी आले ना विद्वान साधक विद्यार्थी, त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी यायचे त्यांच्या साधक कालामध्ये. तर ते काय करायचे, गुरूंच्या दर्शनाला लोक जाऊ लागले की आडवायचे, म्हणायचे वाद करा माझ्याबरोबर, चर्चा करा माझ्याबरोबर. अगोदर काय शिकलोय तुम्ही, काय येतोय तुम्हाला, काय अभ्यास आहे तुमचा, मला विचारा काय विचारायचे ते प्रश्न, नंतर गुरूंना विचारा. थोडा अहंकार अभ्यासाचा झालेला. थोडं शिकलं की अहंकार होतच असतो. थोडं शिकल्यावर बरं, भरपूर शिकल्यास नाही होत. आमचे गुरुजी सांगत असतात, एकानं विचारसागर शिकला, अभ्यास केला आणि सप्त्याला गेला. सप्त्याला गेल्याच्या नंतर कीर्तन वगैरे झालं, रात्र झाली, झोपला. सकाळी उठला. उठल्याबरोबर म्हणायला लागला त्या घरातल्या लोकांना, हे खायला प्यायला आणता की नाही? ते म्हटले महाराज आंघोळ वगैरे काही करा ना, स्नान वगैरे तर करा. तो काय म्हटला, जे ज्ञानगंगे नहाले. ज्ञानगंगेमध्ये स्नान केलेला महात्मा आहे. म्हणले मला काय आंघोळ करायची गरज आहे. तो पुढच्याचा एक पंचदशी झालेली होती त्याची. त्यानं सांगितलं महाराज मग तुम्ही ज्ञानगंगेत नहालेत म्हणल्यावर पूर्णता जेवून झाले, तुम्हाला जेवायची काय गरज आहे? तुम्ही पूर्णतेचा अनुभूतीचं ब्रह्मानुभूतीचं जेवण केलंय, मग तुम्हाला जेवायची काय गरज आहे? मुद्दा एवढा की थोडं शिकलं की अहंकार अभिमान थोडा होत असतो. तसं त्यांना अहंकार थोडा झालेला. कुणाशी चर्चा करायची, विचारायची, बोलायचे, माझ्याशी बोला म्हणायचे. गुरुजींना तक्रार केली एकाने, म्हणे हा जो विद्यार्थी आहे ना कुणाशी पण असं जरा अभद्र व्यवहार करतोय. गुरुजींनी सांगितलं आजपासून आलेल्या कोणत्याही आश्रमातल्या माणसाला बोलायचं नाही. वाक्य ध्यानात ठेवा, एवढंच म्हटले. आणि मोठी ती माणसं मोठी असतात महाराज, लक्षात घ्या. आयुष्यात पुन्हा कधी बोललेच नाहीत. ऐकताय ना तुम्ही, जागे आहेत का? आयुष्यात पुन्हा कधी बोललेच नाहीत, मौन, कधीच बोलले नाही. आणि मग त्यांनी योग साधना सुरू केली. वेदांत अगोदर भरपूर शिकलेला, अभ्यास होता, प्राणायाम सिद्ध केला, आसन सिद्ध केले, म्हणून त्यांना योगी म्हणायला लागली लोक. सदाशिवेंद्र योगी. ब्रह्मसूत्रावर त्यांची टीका आहे, ब्रह्मतत्व प्रकाशिका म्हणून. मी शिकलेली आहे ती ऋषिकेशला गेल्यावर, पूर्ण त्याचा अभ्यास केलेला आहे. ऋषिकेशमध्ये राहायला लागले. तिथून पुढे त्यांनी ग्रंथ निर्मिती केली, बोलणंच बंद. ऋषिकेशमध्ये राहत असताना
तिकडे यवनांचं, उत्तर प्रदेशमध्ये त्या काळामध्ये यवनांचं राज्य होतं पूर्वी. आणि मग रस्त्याने चालत असताना एका यवनाने काय केलं, मला प्रणाम केला नाही, याने समोर बघितलं नाही म्हणून राग आला आणि आशा हात करून मस्तीत चाललेले होते. पुन्हा फिरून तो यवन मागून आला, तलवारीने एक हातच तोडला. असा जोरात तलवार मारली, हात तुटून पडला बाजूला. महात्म्याला पत्ताच नाही महाराज, माहितीच नाही हात तुटलाय म्हणून. त्याच मस्तीमध्ये पुन्हा महात्मा पुढे चलतोय, त्याच मस्तीमध्ये, त्याच आनंदामध्ये. एक हात असा, एक हात गळून पडलेला, पुढे चालतोय, माहितीच नाही काय झालं ते. आणि ही अवस्था बघितल्यावर तो मुसलमान घाबरला. मग त्याला वाटलं की मी काहीतरी गुन्हा केला, अपराध केला, हा फार मोठा साधू दिसतोय कोणीतरी. म्हणून तो पुढून आला, साष्टांग दंडवत घातला, पाय पकडले, महाराज माफ करा, माफ करा. मग ते वृत्तीवर आले, म्हणले कोण तू, काय झालं तुला, माफी का मागतोय. त्याने सांगितलं मी तुमचा हात तोडला. बघितलं हात तुटलेला. अरे मग काय होतंय म्हटले, कुठेही हात तुटलेला, हात कुठे म्हणे, पडला मागच, घेऊन ये म्हटले, जा घेऊन ये. हात आणला, असा लावला, चिटकून बसला, पुन्हा महात्मा हात वर करून निघाला. महापुरुषाला विवेक अंतःकरणामध्ये असा प्रकट झालेला असल्यामुळं, विवेक ज्ञानाचा उदय झाला असल्यामुळं, यस्य ज्ञानमयम तपहा, ही ज्ञानाची मस्ती हेच त्याचं तप आहे. आणि या तपामुळे असे चमत्कार सुद्धा घडतात महाराज. त्यानं बोललेलं खरं व्हायला लागतं, त्याच्या दृष्टीमध्ये ताकद येते, त्याच्या वाणीमध्ये ताकद येते. हे तप, त्याला एकांतात जाऊन एका पायावर उभं राहून तप करायची गरज नाही. हे त्याची मस्ती, हे त्याचं ज्ञान, हा त्याचा विवेक, हेच त्याचं तप आहे. तपाचं फळ त्याला प्राप्त होतं. महाराज तुकोबरायाची निंदा कमी केली लोकांनी. निंदे कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. हा विवेक आहे, वेगळा दोही पासूनी. का लोक निंदा करतात शरीराची, माझ्या एखाद्या कर्माची, आणि याच्याशी माझा काही संबंधच नाही. मी आत्मा निर्विकार आहे, असंग आहे. माझ्या आत्म्यापर्यंत हे कोणीही येऊ शकत नाहीत. माझ्या आत्म्यापर्यंत हे येऊ शकत नाहीत. महाराज एक महात्मा होऊन गेले जगन्नाथपुरीचे, आता जे शंकराचार्य करपात्रीजी महाराज पूर्वी, त्यांच्या संगतीमध्ये एक उडिया बाबा म्हणून महात्मा होऊन गेले. प्रवचन करत होते, आमच्या गुरूंनी सांगितलेली गोष्ट आहे. प्रवचन करत होते आणि एक पिलेला मनुष्य, दारू फिरू पिलेला असेल, आताचीच गोष्ट आहे ही, बी काही फार जुनी नाही. आणि आश्रमाच्या बाहेर उभा राहून शिव्या द्यायला लागला त्या उडिया बाबांना. महात्म्याला शिव्या द्यायला लागला, बोलायला लागला अभद्र काहीतरी. शिष्यांनी, समोरच्या विद्यार्थ्यांनी ऐकलं, त्यांचा पाठ सुरू होता. विद्यार्थी म्हणले बाबा तो बाहेरचा मनुष्य विक्षेप करतोय, बोलतोय. अरे जाऊ दे म्हणले, ती दुसऱ्यांना बोलतोय, आपल्याला नाही बोलत, दुसऱ्यांना बोलतोय, तुम्ही लक्ष देऊन पाठ आहे का माझा. तो बाहेरून म्हणायचा तुलाच बोलतोय, तुलाच. विद्यार्थी म्हणायचे बाबा तुम्हालाच म्हणायला येतो, तुम्हालाच बोलतोय. बाबा म्हणले नाही नाही, आपल्याला नाही म्हणले बोलत, ते तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, ऐका, ते तसे तसे जाऊ दे म्हणले, ते आपल्याला बोलू शकत नाही म्हणले, काय बोलत नाही आपल्याला. मध्ये आला तो महाराज, आतमध्ये आला, जवळ येऊन शिव्या द्यायला लागला, असे बोट करू करू जवळ येऊन, तुला म्हणतोय, तू असा तू तसा, महात्मा ढोंगी, अशा प्रकारे काही बोलायला. शिष्य म्हणायचे बाबा बघा तुम्हालाच बोलायला आहे. बाबा म्हणायचे नाही नाही, आपल्याला नाही बोलत. त्या शेवटी त्या दुर्जनाने महाराज शस्त्र काढलं हातातून आणि घाव मारले, अशा अंगावर घाव, चरित्रातवर. मग शिष्य उठले, त्याला उचललं बाहेर नेऊन टाकलं त्या दुर्जनाला, त्या वाईट माणसाला. आणि मग त्या शिष्याने विचारलं बाबांना, उडिया बाबांना, म्हणे बाबा तुम्हाला तो मारतोय, तुम्हाला असं बोलतोय, तुम्ही म्हणता की मला बोलतच नाही. मग त्यांनी तिथून सांगितलं, ते म्हटले हे बघ, ते ज्याला बोलतोय ना तो मी नाही, आणि जो मी आहे ना त्याला तो बोलू शकत नाही. हा अनुभव आहे महाराज महात्म्याचा. लक्षात येत आहे का तुम्हाला, असलं काही थोडंफार समजायलंय का. जो मी आहे त्याला तो बोलू शकत नाही, आणि ज्याला तो बोलतोय तो मी नाही. म्हणजे तो बोलतोय या शरीराला, या मनाला, बुद्धीला, या देहाला, याला बोलत असेल,
हे मी नाही आहे, हे मी नाहीच आहे. मी ह्याला बोलू नका. जसं तुम्हाला कोणी बोललं मला काही वाईट वाटायचं कारण आहे, तसं देहाला कोणी बोललं मला वाईट वाटायचं काय कारण आहे. मी देह नाहीच आहे, देहाशी माझा काही संबंधच नाही आहे. या मस्तीमध्ये महात्मा असतो महाराज. आणि मी आत्मा असंग आहे, तो व्यापक आहे, त्याला कोणी बोलू शकत नाही, त्याला कोणी मारूही शकत नाही. या मस्तीमध्ये, या विवेकामध्ये महात्मा असल्यामुळं ही विवेक श्री साधूकडं असते आणि त्यामुळं महात्मा आनंदी असतो. ध्यानात घ्या, महात्म्याच्या आनंदाचं वर्म हे त्याला असं ज्ञान झालेलं आहे, त्याच्याकडे असा विवेक आहे. पण लक्षात घ्या बरं, चिंतनाचा मुद्दा संपला. ही विवेक श्री साधूकडे म्हणून श्री संताची या. त्याला काही फरक जरी पडत नसला ना तरी त्या साधूला जर कोणी काही बोलला, त्याला त्रास दिला तर देवाला नाही सहन होत. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही. त्याचं महाराज वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. या तपस्वी, या साधूला, या ज्ञानी महात्म्याला, सच्च्या साधूला, संताला जर कोणी काही बोललं, आडवं आलं, त्याचं कधीच चांगलं होत नाही. म्हणून साधूची सेवा करावी आणि साधूच्या जवळ जाऊन हा विवेक प्राप्त केला पाहिजे. म्हणून विचारसागरामध्ये सुरुवातीला सांगितलं, सत्संगतीने आत्मा अविनाशी स्थिर असून तद अतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल आहे, असा झालेला अंतःकरणाचा निश्चय इति नाम विवेकः. याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक सत्संगतीमध्येच होतो, कारण हा सत्संगतीमध्ये म्हणजे संतांकडे हा विवेक असतो. ही विवेक श्री असते, ही विवेकाची श्रीमंती संतांकडे असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, श्री विठोबार कुमार हा जो विवेक आहे तो अंतःकरणाचा धर्म आहे. त्यामुळं साधू कळत नाही महाराज आपल्याला. हा विवेक कुठं असतो?
विवेके उदो चित्ती, देहात नाही ना, म्हणून साधू कळत नाही. आपल्याला वाटतंय आपल्या संघचाच आहे, आपल्या जवळचाच आहे, आपल्याच गावात राहणार आहे. माझं नाही बोलत बरं, तुम्हाला वाटेल माझंच बोलालोय. तुकोबरायचं बोलतोय, ज्ञानोबरायचं बोलतोय. समाजाला हे कळले नाहीत का? हा विवेक साधूला होता पण चित्तात ना, म्हणून नाथ महाराजांना त्रास झाला, ज्ञानोबरायांना त्रास झाला, तुकोबरायांना त्रास झाला. त्यांना त्याचा फरक पडला नाही, तो त्रास त्यांना झालाही नाही, तो करूनही घेतला नाही त्यांनी. त्या विवेक अंतःकरणामध्ये होता. पण लक्षात आपल्या आलं पाहिजे की संत नव्हते जगा माणसात्या सारिखे, कारण आपण विवेकाने दरिद्री आहेत आणि साधूकडे विवेकाची श्रीमंती आहे. त्यामुळं साधू साधूच आहे महाराज, त्याच्या नादाला आपण लागू नये. त्याची तपश्चर्या असते, तो महान आहे, देवापेक्षा मोठा आहे तो. देवाला एक वेळ शिव्या घाला बोला, पण साधूला कधीच आडवं बोलू नका, साधूला कधी तुम्ही विरोध करू नका. साधू इतका मोठा जगात कोणीच नाही महाराज. त्याचं वर्णन केलं तर आपण पुण्यवान होऊ शकतो, त्याची सेवा केली तर आपल्याला श्रीमंती मिळेल, आपण पुण्यवान परमार्थ कळल होईल. म्हणून साधूकडं विवेक असतो, हे साधूचं मुख्य लक्षण आहे. चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभूतीर्थ अंबिका, संत तीर्थ विवेका असणे की जी. जिथं संत आहेत तिथं विवेक आहे, म्हणून विवेक श्री असल्यामुळे संतांची श्रीमंत अशा श्रीयुक्त संतांच्या चरणावर माझा दंडवत असो. ज्ञानेश्वर माऊली